रिसोड इथं पर्यावरण पूरक होलिका उत्सव कार्यक्रमाचं आयोजन. होळी आणि रंगपंचमी हे 2 दिवस म्हणजे लहानपणांपासून तर वृद्धांपर्यंत विविध रंगांची उधळण, मुक्त संचार तसेच मनामध्ये इतरांबद्दल काही कारणास्तव कित्येक दिवसांपासून कुजलेल्या भावनांना वाट मोकळी करून देत मनोमिलन घडवून आणण्याची एक पर्वणीच आहे असं म्हणणं वावगं होणार नाही. वाईटावर चांगल्यांचा विजय मिळवण्याकरता सकारात्मकतेच्या रंगांची उधळण होणं आवश्यक आहे. हे जरी खरं असलं तरी सद्यस्थितीत उपलब्ध असणाऱ्या कृत्रिम रंगामध्ये कॉपर सल्फेट, मर्क्युरी, सल्फाइड इत्यादी घातक रसायन असल्या कारणानं या रंगांसोबत होळी खेळणं कितपत योग्य आहे असा प्रश्न वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी स्वतःच्या घरी आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक होलिका उत्सव कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. कार्यक्रमाकरता दिगंबर खरबळ, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती रिसोड, अरुण पडवे, नायब तहसीलदार वाशिम, मेघश्याम पत्रे, केंद्रप्रमुख निजामपूर, श्यामल डांगे, सदस्य नगर परिषद रिसोड इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. उकळत्या पाण्यामध्ये पळसाच्या केसरी फुलांच्या पाकळ्या टाकून केसरी रंग तयार करण्याचा प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच खरबळ यांनी बीट या कंदमुळापासून गर्द लाल रंग, पालकापासून गर्द हिरवा रंग तयार करण्याच्या सोप्या पद्धतीचं वर्णन केले. आज प्रत्येक व्यक्तीकडे माकूळ पैसा आहे, पण आत्मसमाधान व घरामध्ये शांतता किती परिवाराकडे आहे हा कळीचा मुद्दा आहे. आज रोजी मुलांना बाजारातील प्रत्येक वस्तू खरेदी करून दिल्यापेक्षा पालकांनी आवर्जून वेळ काढून जर त्यांना प्रसंगानुरूप छोट्या मोठ्या वस्तू तयार करण्यास प्रोत्साहित केलं तर त्यांच्या हातामध्ये जवळपास 24 तास चिकटून राहणारा मोबाईल हिसकावून घेण्याची वेळ येणार नाही. पाल्यांच्या प्रत्येक विचारांना पैशात मोजण्यापेक्षा त्यांना कृतीशील ठेवणं काळाची गरज आहे. सरते शेवटी लहान करा होळी, दान करा पुरणपोळीचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या ठिकाणी पुरण होलिकोत्सव या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी नैसर्गिक रंग तयार करायचा आणि त्या नैसर्गिक रंग तयार करण्याची प्रथा कशी आहे मी तुम्हाला समजून सांगणार आहोत. पण त्या अगोदर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या इथं जे पाहुणे मंडळी जमलेली आहे त्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर मी सर्वप्रथम या ठिकाणी वाशिम तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार आणि आमचे परममित्र श्री अरुणजी पडवे यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मी स्वागत करत आहे. या ठिकाणी पुरण होलिकोत्सव या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी नैसर्गिक रंग तयार करायचा आणि त्या नैसर्गिक रंग तयार करण्याची प्रथा कशी आहे मी तुम्हाला समजून सांगणार आहोत. पण त्या अगोदर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या इथं जे पाहुणे मंडळी जमलेली आहे त्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर मी सर्वप्रथम या ठिकाणी वाशिम तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार आणि आमचे परममित्र श्री अरुणजी पडवे यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मी स्वागत करत आहे. आणि की आमचं जे काही धार्मिकतेचं काम त्यांच्याशिवाय होत नाही आणि त्यांना विचारल्याशिवाय करत नाही. तसे मेघश्यामजी पत्रे सर यांचं स्वागत या ठिकाणी आलेले नायब तहसीलदार श्री अरुणजी पडवे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करतील असं मी त्यांना विनंती करतो. आपण पालकापासून सुद्धा रंग तयार करू शकतो, घट्ट रंग तयार होते तिच्यापासून असा असे मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही तसं वागलं पाहिजे. नाही तर काही जण ते काळं लावतात डांबर, कोणी त्या बैलगाडीतलं वंगण असते ते लावतात, कोणी तुमच्या गाडीचं जे खराब ऑइल असते ते लावतात. याच्यापासून तुम्हाला इजा पोहोचू शकते, शरीराला इजा पोहोचू शकते. तर हे कलर वापरायचे नाही. मग कोणते कलर वापरणार तुम्ही? नॅचरल. कोणते?